चांद तारा असलेला बोकड हा बकरी ईद सणाला दैवत म्हणून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात खरेदी करतात। ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण पवित्र म्हणून मानला जात असतो, त्याच अनुषंगाने मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण देखील मोठ्या प्रमाणात मानला जातो। कारण बकरी ईद सणाला बोकड हा बळी दिला जातो, परंतु चांद तारा बोकडच्या अंगावरती असलेल्या बोकडची किंमत काही लाखांनी घेऊन ते कुर्बानीसाठी वापरतात व नवस म्हणून देखील चांद तारा असलेल्या बोकड घेतात। त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव व येवला सीमेवरती असलेल्या पोपट रमेश शिंदे राहणार मुरंबी तालुका येवला येथील असून यांच्याकडे जवळपास 15 महिन्यांचा काळ्या रंगाचा व कपाळावर सफेद चांद असलेला बोकड गेल्या 15 महिन्यांचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या बोकडाला जवळजवळ बदाम, काजू, कुळ, शेंगदाणे, गहू, हरभरा व इतर हिरवा पालेभाज्या म्हणून घास असे पदार्थ घालून मोठा केलेला आहे। त्याकरिता येणाऱ्या बकरी ईद सणासाठी कुठल्याही मुस्लिम बांधवांना चांद तारा बोकड पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधा, असे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी तेथील आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। संपर्कासाठी पोपट शिंदे 920 905 64 53, नवनाथ गुंड 9356 33 19 09। हिंदू धर्मामध्ये दिवाळीचा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव हे बकरीद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्याचप्रमाणे या बकरीद सणासाठी चांद तारा असलेला बोकड हा त्यांच्या देवस्थानाला कुर्बानी म्हणून दिले जात आहे। आणि त्या अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील आणि येवला तालुक्यातील सीमेवर असलेले एक शिंदे कुटुंब आहे, त्यांनी एक आपल्या जवळ शेतामध्ये एक बोकड पाळलेला आहे। त्या बोकडवर चांद सफेद अशी तारा आहे, त्यामुळे तो बकरी सणाला पवित्र म्हणून मानले जाणार आहे। त्या अनुषंगाने आपण आता या ठिकाणी शिंदे परिवाराच्या मळ्यामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत हा बोकड बघता आहे। या बोकडची जी हे आहे, तो बोकडाच्या समोरच्या चेहऱ्यावरच चांद ताऱ्याचं एक निशाण आहे, त्यामुळे तो बोकड हा मुस्लिम धर्माच्या बकरीद सणाला पवित्र म्हणून मानले जाते आणि त्या बोकडची कुर्बानी म्हणून एक देवस्थानाला त्यांनी दिल्याचे हे मानले जात आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही? मला असं यावर्षी आम्हाला ही विक्री करण्याकरता नाही ठेवला आहे तो, मग आम्हाला हा विकायचा आहे। 5-6 लाखाला जर गेला तर देऊ। आणि या बोकडची किती महिने काय काय खायला घालता येईल आतापर्यंत? त्याला शेंगदाणे, मका, गहू, डाळी, काजू, बदाम। तुमची काय अपेक्षा आहे आता? मला 1 लाख रुपये सोडून देऊ बा। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या मालकाने सांगितले की आम्हाला 5 ते 6 लाख रुपयाची अपेक्षा आहे, अशी अपेक्षा केलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आजी आहे, त्यांची आजी काय सांगाल? आम्हाला 5-6 लाखापर्यंत अपेक्षा आहे। आम्ही त्याला जीव लावला आणि आमची अपेक्षा अशी आहे का आम्ही त्याला खायला द्यायला घातलं, आमचं काही झालं पाहिजे तिथून। आम्ही गरीबी कुटुंबामधले, तर आम्हाला अपेक्षा लागली आहे। सांगितलं बा आम्हाला बी दुसऱ्यांनी की त्याचं असं त्या सणाला जातोय आम्हाला तेवढं अपेक्षा लागली। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी काही आहे, त्यांची संपर्क। दादा, काय सांगाल तुम्ही? एक या ठिकाणी जो बोकड बघताय तो कुर्बानी म्हणून बकरी सणाला दिला जातो, काय सांगतो? हा जो बोकड आहे हा आमचा आत्यांचा बोकड आहे आणि जसं आपण लहान पोराला जीव लावतो ना, तसं लहान पोरासारखा जीव लावून त्यांनी लहानचा मोठा केला आहे। त्याला त्याची खायची ढीप ठेवली, काजू, बदाम, त्यानंतर शेंगदाणे, गूळ वगैरे, घास, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचा सांभाळ केला त्यांनी। आणि त्यांची एवढीच अपेक्षा आहे कमीत कमी आपला मोबदला सुटला आणि जेणेकरून आपल्या प्रपंचाला 2 रुपये काम येतील भाषे, तर कमीत कमी 5-6 लाखापर्यंत त्यांची अपेक्षा आहे, तो बोकड गेला पाहिजे असं। तर ज्यांना पण आपले मुस्लिम बांधव आहेत, ज्यांना कोणाला तो बोकड पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा। कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला, 9356 33 19 09। त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपला सण उत्साह साजरा करा। नमस्कार। त्याचप्रमाणे येणाऱ्या बकरी सणासाठी ज्या कोणी व्यक्तीला बोकड हा लागत असेल
चांद ताराचा त्या व्यक्तीने या ठिकाणी दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा असं त्यांनी अपेक्षा केलेली आहे. आणि आमच्याकडे जो बोकड आहे तो चांगल्या प्रकारचा बोकड आहे, त्याला कुठलाही आजार नाही, कुठलाही विजा नाही, अशा प्रकारची त्यांनी खात्रीशीर सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर बकरीच्या अगोदर जर मुस्लिम बांधवांनी कोणी संपर्क केला आणि आमच्याशी बोकडची जर नक्कीच व्यवहार केला तर आम्ही त्यांना नक्कीच तो व्यवहार जमून देऊ असे त्यांनी या ठिकाणी. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.